नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनु राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे धनु राशीचे संपूर्ण होळीनंतरचे राशी भविष्य. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही अडचणी असतील, नोकरी संदर्भात, व्यवसायासंदर्भात, तुमच्या पारिवारिक काही अडचणी असतील, नात्यातल्या काही अडचणी असतील, पैशाच्या संबंधित, कर्जाच्या संबंधित, आरोग्याच्या संबंधित कोणत्याही अडचणी असतील, पत्रिका बघून तुम्हाला दोष जाणून घ्यायचे असतील की काय दोष आहे माझ्या पत्रिकेमध्ये, काय समस्या आहे आणि त्यावर कोणते उपाय, कोणती सेवा करावी, कसं यातून बाहेर पडावं, तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही ते आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे विचारू शकतात. व्हॉट्सॲपला दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करावा. मित्रांनो, आजचा हा खास व्हिडिओ धनुराशीसाठी आहे. 2 मार्च 2026 सोमवारच्या दिवशी होळीचा पवित्र दिवस आहे आणि या दिवसापासून तुमच्या आयुष्यात भाग्याची नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. धनुराशी म्हणजे गुरुग्रहाची अग्नितत्वाची राशी असते. ज्ञान, प्रवास, भाग्य, धर्म आणि मोठ्या स्वप्नांचीही राशी असते. आणि यंदाची होळी तुमच्या आयुष्यात नवी दिशा आणि मोठी संधी घेऊन येत आहे. धनु राशीचा स्वामी आहे गुरु म्हणजेच बृहस्पती. होळीच्या सुमारास गुरुचा प्रभाव तुमच्या भाग्याला चालना देतोय. नवीन शिक्षणाची संधी तुम्हाला मिळेल. परदेश किंवा बाहेरगावी कुठेही प्रवास होऊ शकतो. करिअरमध्ये मोठी दिशा तुम्हाला मिळेल. आध्यात्मिक प्रगती तुमची होईल. पण शनी सांगतोय शॉर्टकट घेऊ नको. मेहनत केल्याशिवाय तुला फळ मिळणार नाही. होळीपासून पुढील 60 दिवस तुमच्या पैशांमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसू शकतो. म्हणजेच पगारवाढ होईल, व्यवसायात चांगला विस्तार होईल, गुंतवणुकीतून फायदा होईल, जुना कुठे अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळेल. पण जास्त रिस्क तुम्ही कोणत्याही कामात घेऊ नका. गुरु लाभ देतो, पण अति आत्मविश्वास तुम्ही टाळायला पाहिजे. धनु राशीला मोठं विचारायला आवडतं. ते म्हणजे होळीपासून तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. बाहेरगावी, परदेशात प्रोजेक्ट करण्याची, सरकारी परीक्षा, उच्च शिक्षण, प्रमोशन, हा काळ तुमच्यासाठी दिशा बदलणारा ठरू शकतो. धनुराशी स्वभावाने प्रामाणिक असते. होळीच्या आसपास तुमच्या नात्यात स्पष्टता येईल. लग्नाचा विषय, लॉंग डिस्टन्स रिलेशन्स, जुना गैरसमज मिटणे, सिंगल लोकांसाठी सुद्धा एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात सुद्धा येऊ शकते, जी तुमच्यासोबत भविष्याचा विचार करेल. होळीच्या दिवशी जर तुम्हाला पिवळा रंग जास्त आकर्षित करत असेल किंवा एखाद्या गुरुस्थानी तुम्हाला जाण्याची इच्छा होत असेल तर समजून घ्या, गुरुची कृपा तुमच्यावर सुरू झालेली आहे. ही वेळ आहे नवीन शिक्षण आणि आध्यात्मिक वाढ होण्यासाठी. मित्रांनो, मांडी, कंबर दुखणं किंवा लिव्हरचा त्रास, वजन वाढणं किंवा अचानक वजन कमी होणं, प्रवासामुळे थकवा येणे, या गोष्टीकडे तुम्ही विशेष लक्ष द्यावे आणि दर गुरुवारी ओम गुरवे नमः, ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करावा आणि पिवळ्या वस्तूंचे जमलेत दान नक्की करावे. 2 मार्च 2026 रोजी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावं. पिवळे वस्त्र नसतील तर एखादी पिवळा रुमाल आपल्या खिशात ठेवावा. भगवान विष्णूची पूजा करावी. ओम बृहस्पते नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा. यामुळे भाग्य अधिक मजबूत होईल. होळीपासून 60 ते 90 दिवसाच्या आत तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय म्हणजे परदेशाचे प्रवास असेल, बाहेरगावी जायचा विचार असेल, करिअर संदर्भात, शिक्षण किंवा लग्नासंदर्भात कोणताही यापैकी असू शकतो. हा निर्णय तुमच्या पुढील 3 वर्षाचा पाया मजबूत करणार आहे. धनु राशीसाठी ही होळी म्हणजे भाग्य उघडण्याची वेळ आलेली आहे. ज्यांनी मोठी स्वप्न पाहिलीत, ज्यांनी हार मानली नाही, त्यांच्यासाठी आता संधी आली आहे. पण लक्षात ठेवा, भाग्य साथ देईल, पण मेहनत तुमची असायला पाहिजे. जर तुम्ही योग्य दिशा निवडली तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगती घेऊन येईल. जर तुम्ही धनु राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.